असं सगळ्यांना एक सांगायचं की खरंच कौतुक आहे तिचं. ती भारतात नाहीये, दुसऱ्या देशामध्ये आहे, पण वेळ सांभाळून ती आपल्या सगळ्यांबरोबर ध्यानाला बसते. आणि तिच्या जसं सगळ्यांचेच मला मेसेज येतात, कधी फोन येतो कुणाचा, की असा अनुभव आला किंवा हे झालं किंवा हे बरोबर आहे का? असं आपल्याला काळजी वाटत असते, की आपण जे करतोय ते बरोबर आहे का? तर काही चुकतं का आपलं? तर बरेच जण मला सांगतात, की आज मी ध्यान अटेंड करू शकत नाहीये, येऊ शकत नाहीये. तर मी त्यांना म्हणते, की एकतर की तुम्ही ध्यानाच्या ह्या सत्रामध्ये आलंच पाहिजे असं काही नाही. समजा जमलं नाही काही कारणांमुळे, तर तुम्ही YouTubeवरचं मागचं कुठलंही सत्र बघा आणि ध्यानाला बसा. शेवटी हेतू काय आहे, की आपलं मन शांत होणं, आपण त्या दिवशीची साधना पूर्ण करणं. रोजच्या रोज आपण कुठलीही गोष्ट करायला लागलो, की सरावाने ती छान जमायला लागते, प्रॅक्टिसनी. तर आपल्या सगळ्याच बाबतीत लागू आहे, तसं ध्यानाच्या बाबतीत पण आहे. तर हिला पण मी सुनैना पण मला मेसेजेस टाकते, की मला हा अनुभव आला, हे प्रश्न विचारते. तर ते मी त्यासाठी आधी तिचे आभार व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते, की जे सगळेजण प्रश्न विचारतात. शंका असेल, छोटी असेल, मोठी असेल. पण जेव्हा असा मनात डाऊट येतो, शंका येते ना, तर ती कधीही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. की ती शंका जी आली ना, ती काही कारणाने आपल्या मनामध्ये आली आणि ती विचारली ना, की मग आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात, स्पष्टता येते. आता मनात आपण असंच घेऊन बसलो आणि अशीच साधना करतोय, मनामध्ये विचार स्पष्ट नाहीयेत. तर मग त्या साधनेमध्ये पण तितकी स्पष्टता आणि तितकं खोल पण आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे हे विचार आले मनामध्ये, ज्या क्षणाला मला प्रश्न वाटतायत, विचारायचे. त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि जेव्हा आपण जसं ती मला जे काही प्रश्न विचारते, तसे मी सगळ्यांसमोर त्याची उत्तरं दिली समजा, तर ज्यांना कुणाला हे विचारणं शक्य नाहीये, त्यांच्यापर्यंत ती उत्तरं पोहोचतात आपोआप. आणि मग त्यांना प्रश्न जरी असेल आणि विचारता येत नसेल, तर ते आपोआप उत्तर त्यांना सापडतं. तर त्यामुळे हा ना प्लॅन असतो डिव्हाइनचा, एंजल्स, आपल्या पूर्वजांचा, की त्यांची जी काय इच्छा असते, की हे प्रश्न विचारणारी व्यक्ती जी आहे, तो प्रश्न आपल्यापर्यंत आला, त्याची उत्तरं सगळ्यांपर्यंत पोहोचावीत. आणि म्हणून ते ते त्यांच्या डोक्यामध्ये असे प्रश्न टाकतात बरोबर, की तू हा प्रश्न विचार. मग तिने विचारला, की मी त्याचं उत्तर सांगितलं, की ते सगळ्यांपर्यंत ते सर्क्युलेट होतं. आणि आपोआपच त्यांच्या विचारांमध्ये जरी त्यांना हा प्रश्न आला नसेल किंवा असेल, तर त्यांना ही एक ज्ञान, ही माहिती मिळत जाते आणि जी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जाऊन बसते. आणि मग ध्यान करताना त्यांना ते अजूनच स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट्स ज्याला आपण म्हणतो, ते त्यांना मिळायला लागतं. तर हे सगळं जे प्लॅनिंग आहे ना, हे खूप छान असतं. कुणी मला प्रश्न विचारला ना, की माझ्या बरोबर तो पहिला विचार येतो, की एंजल्स, त्यांचे गुरु, त्यांचे पूर्वज त्यांना मदत करतायत. प्रश्न असे डोक्यात घालून. ह्याचा अर्थ की इंट्युशन त्यांची वाढतात. हां, बोल ना सुनैना, काही बोलायचंय बोल ना. हा. अगं पहिल्यांदा म्हणजे तुझेच खूप थँक्यू तुला की तू आम्हाला सगळ्यांना एवढं छान म्हणजे तू जे बोलते आणि करते ना तर त्यांनीच ध्यान तुझं बोलणं एवढं शांत आहे ना विपुला. त्यामुळे आपोआप आम्ही ध्यानाकडे वळतोय ऍक्च्युली तुझं बोलणं खूप सॉफ्ट आणि खूप आम्हाला समजणं सोप्या भाषेत सांगतेस असं. त्यामुळे खूप छान समजतं आणि अजून करायची ओढ वाटते. एक दिवस नाही बसलं ना तर असं फील होतं की यार आज नाही बसता येते असं. त्यामुळे तुला खरंच खूप थँक्यू. हे तर आभार मी त्या परमात्म्याचे मानते, की त्यांनी मला माध्यम म्हणून निवडलं आणि इथं असणारा प्रत्येक जण, मी कुणी स्पेशल नाहीये, मी कुणी युनिक नाहीये. आपण जेव्हा आत्मा म्हणून या शरीरात येतो ना, तर इथला प्रत्येक आत्मा, मी हे अगदी हृदयापासून बोलते. मी अजिबात वरवरचं नाही, की मला कुणी प्रशंसा केली म्हणून मी हुरळून जाऊन मी तुम्हाला उगाच म्हणायचं म्हणून एक 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 कॉम्प्लिमेंट देते असं नाहीये. तर खरोखर लक्षात घेतलं, ह्या गोष्टी मलाही माहीत नव्हत्या आधी. पण माझ्या आयुष्यात असे काही मास्टर्स आले, जसं तुम्ही मला म्हणता ना, की तुझ्यामुळं ते आम्हाला ध्यान होतं, तसं माझ्या आयुष्यात ज्या मास्टर्सनी मला हे सांगितलं, की येणारा प्रत्येक पृथ्वीवरचा आत्मा, प्रत्येक चेतना ही युनिक आहे. प्रत्येकामध्ये अशा क्वालिटीज आहेत, की ज्या दुसऱ्या आत्म्यात नाहीये. तर हे परमात्म्याचं किती मोठं शक्ती आहे बघा. म्हणजे चेहरे सुद्धा माणसांचे वेगळे बनवले. एक चेहरा एकासारखा नाही. प्रत्येकाचे डोळे, नाक, चेहरा, रंग, केस, सगळं सगळं वेगळं आहे. हाईट, जाडी, त्याची जे काय असेल ते रंगरूप, प्लस आत्म्याचे पण क्वालिटीज वेगळ्या बनवल्यात. म्हणजे त्या परमात्म्याची ही किती मोठी क्रिएशन आहे. काय अद्भुत विलक्षण निर्मिती आहे, की कशातच साम्य, म्हणजे चेहरा म्हणा, आत्म्यामध्ये म्हणा. आता आपण म्हणतो ना, रस्त्यावरचं उदाहरण देते. रस्त्यावर जो जो व्यक्ती भीक मागून आपलं आयुष्य चालवत असतो ना, ती व्यक्ती सुद्धा, तो भीक मागणारी व्यक्ती सुद्धा युनिक आहे. त्या आत्म्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, आता आपण म्हणू त्या भिकारी जो भीक मागून जगतोय बिचारा, त्याच्यात काय अशा युनिक क्वालिटीज आहेत. पण
जेव्हा मी आत्मस्तरावर विचार करते, तो आत्मा युनिक आहे, त्यांनी हे आयुष्य निवडलंय. त्यांनी हे आव्हान निवडलंय, की मी रस्त्यावर उन्हातान्हात काहीतरी त्याला समजा एक डिसॅबिलिटी, एखादं अपंगत्व, शरीराचा कुठला तरी पार्ट त्याचा मोडलेला असेल, अशा पद्धतीचं आयुष्य त्यांनी निवडलंय आणि तो रस्त्यावर ते आयुष्य जगतोय. इट्स नॉट अ इझी लाईफ. सगळ्यात अवघड असं त्यांचं आयुष्य आहे. आणि त्या आत्म्याला असे एक पुस्तक जे युअर सोल्स प्लॅन नावाचं पुस्तक मी नेहमी नेहमी सांगते. त्या पुस्तकाने खूप आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन माझा बदललाय. आणि तुम्हीही वाचा ते पुस्तक. रॉबर्ट शॉर्ट्सचं ते पुस्तक आहे, माझे फेवरेट ऑथर तो माणूस आहे आणि तो चॅनलिंग करून त्यांनी ते पुस्तकातल्या सगळ्या खऱ्या घटना लिहून काढल्यात. आणि त्याच्यामध्ये हेच दिलंय की प्रत्येक आत्मा असं आव्हानात्मक आयुष्य घेऊन का जगेल या पृथ्वीवर, त्याची त्यांनी खूप सुंदर कारणं दिली. तर मला हे माध्यम म्हणून निवडलं, ह्याच्यासाठी मी परमात्म्याचे आभार व्यक्त करते की जी सेवा जे काही माझ्याकडनं घडत आहे ते आपल्या बऱ्याच जन्मापासूनच आपलं आहे. आपण सगळे जोडलेलो आहेत आणि ते ह्या जन्मामध्ये साधनेतून आपण एकत्र आलोय. पण इथं असणारा प्रत्येक आत्मा हा पुढचे प्लॅन घेऊन आलाय. तुमच्या सगळ्यांचा इथं एक रोल आहे. तुमच्या घरात जरी व्हायब्रेशन्स चेंज झाले तरी सुद्धा ते तुमचं कार्य आहे. तरी सुद्धा तुम्ही त्याला जबाबदार आहात. जेव्हा मला मागच्या काही दिवसांमध्ये एकांचा मला फोन आला आणि मला म्हणत होत्या, त्या अगदी बरोबर प्रश्न विचारला त्यांनी मला. त्या म्हणल्या, "विपुला, तू म्हणतीयस की आम्ही आमचे व्हायब्रेशन्स वाढवायचे, आम्ही आमची ऊर्जेकडे लक्ष द्यायचं. पण घरातली 15 लोकं समज आणि त्याच्यामध्ये माझ्या एकटीचं मी वागणं बदलून, माझे व्हायब्रेशन आणि ऊर्जा बदलून काय जगाला फरक पडणार आहे?" मी नेहमी म्हणायचे ना, की आपल्या प्रत्येकाच्या ऊर्जेचा ह्या ब्रह्मांडावर परिणाम होतो. एका माणसाच्या ऊर्जेचा ह्या अख्ख्या ब्रह्मांडावर परिणाम होतो. हे मला सुद्धा ऐकायला खोटं वाटत होतं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं. पण नंतर मग मी जसं-जसं आमचे मास्टर्स जे असतील, जे मला गाईड करायचे, त्यांचे जेव्हा मी सगळं ऐकत गेले आणि पुस्तकं जशी वाचली, तेव्हा कळलं की एक खडा पाण्यामध्ये टाकला, त्या पाण्यामध्ये जे तरंग उठतात, ते त्या पाण्यामध्ये का आजूबाजू का होईना, त्या पाण्यामध्ये ते तरंग रिपल इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ते क्रिएट करतात. तसं एका व्यक्तीचं जरी घरामध्ये वागणं बदललं, एक व्यक्ती जरी आपल्या ऊर्जेवर काम करायला लागली, त्याची जे तरंग आहेत त्या घरामध्ये पसरतात. आणि म्हणून मग घरातल्यांमध्ये हळू हा बदल दिसून येतो. आणि घरातलं सोडून द्या, आपली जर ताकद असेल आणि आपण जर ठरवलं, की मी रोज रात्री माझ्या या पूर्ण ब्रह्मांडाला, या पृथ्वीवरच्या सगळ्या आत्म्यांना, सगळ्या चेतनांना मी प्रेम पाठवेन आणि ते तरंग पाठवेन माझ्या हृदयातून. जो मी म्हणते ना, प्रकाश पाठवल्यासारखी कल्पना करा. हे जरी आपण सुरू केलं, तर एका ब्रह्माचा, आपण सगळे ब्रह्म आहोत. प्रत्येक आत्मा ब्रह्म आहे. ब्रह्माचा एक पार्ट आहे, अंश आहे. त्यामुळे प्रत्येक आत्म्याचा, चेतनेचा ह्या ब्रह्मांडावर परिणाम होतो. एक माणूस सुद्धा हे जग अख्खं बदलू शकतो त्याच्या विचारांनी. पण त्याचा तेवढा स्ट्रॉंग त्याची इच्छा पाहिजे. आणि म्हणून रात्री झोपायच्या वेळेस कंपल्सरी पूर्ण पृथ्वीला डोळ्यासमोर आणायचं. निळ्या रंगाची पृथ्वी सगळी. आणि त्या निळ्या रंगाच्या पृथ्वीवर असलेले हा आपण सगळे चेतना, आपण सगळे आत्मे. आणि आपल्या हृदयातून तो प्रकाश व्हाईट कलरचा, पांढऱ्या रंगाची कल्पना करता आली तर चांगले. किंवा नुसतं तोंडाने म्हणायचं, की माझ्या हृदयातून मी सगळ्या पृथ्वीवरच्या सगळ्या रचनांना, जीवजंतू, ॲनिमल किंगडम, ट्री किंगडम, म्हणजे सगळी झाडं वगैरे, सगळी रोपं, सगळ्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. इतकं वाक्य बोलायचं फक्त. जेवढं तुम्ही हे म्हणाल, की प्रेम प्रकाश पाठवते सगळ्या चेतनांना, आत्म्यांना, त्याच्यात आपले दुश्मन पण आले. अशी पण लोकं आली जी ज्यांचं आपलं पटत नाही आपल्या घरामध्ये, ते सगळे आले. कारण चेतना आत्मामध्ये ते सगळे आले. मग त्या लोकांचे पण चेहरे कदाचित डोळ्यासमोर येतील. असं वाटेल, ह्यांना कशाला मी प्रेम प्रकाश पाठवू? हे तर माझे, ह्यांचं तर माझं अजिबात पटत नाही. हे माझ्याशी असं पण येतात मनामध्ये विचार. पण ते सगळं इन्स्पाइट ऑफ दॅट आपण रोजच्या रोज ही ॲक्टिव्हिटी फक्त करून बघा. 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला लोकांकडून भरपूर प्रेम मिळायला लागेल. कुठली-कुठली लोकं येऊन आपल्याला जोडली जातील. कारण आपण जे देतो ना, ते 3-4 पटीने पुन्हा आपल्याकडे येतं. हा हा युनिव्हर्सचा नियम लक्षात ठेवायचा. त्यामुळं अ, थोडी एनर्जी अशी ठेवायची, की मी रोज प्रेम प्रकाश पाठवून, पाठवून, पाठवून हृदयाचं रूपांतर झालंच पाहिजे. आणि मग कुणाबद्दलच त्रास वाटत नाही, कुणाबद्दलच राग वाटत नाही. आपण त्याच्यातून थोडे बाहेर येतो मग. मग समोरून कुणी 4 गोष्टी बोललं, रागाने बोलू दे, कशाने बोलू दे, काहीच फरक पडत नाही त्या हृदयावर. ते इतकं म्हणतो ना, की त्याच्यात इतकं प्रेम भरून जातं. आणि ही ॲक्टिव्हिटी मी महाअवतार बाबाजींच्या युनिफाईड नावाच्या पुस्तकात शिकले. महाअवतार बाबाजी, जे आता मी बऱ्याच वेळेला त्यांच्याबद्दल सांगितलंय. त्यांचं पुस्तक जे आहे युनिफाईड, त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट शब्दात दिलंय, की तुम्ही झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर हे रोज करा, की प्रेम आणि प्रकाश सगळ्या पृथ्वीला पाठवा.
ज्या भागामध्ये काही तुम्हाला घटना जाणवत आहेत युद्धासारख्या, जशी आत्ताच एक नुकतीच घटना घडली, आपण काय करायचं सगळ्यांनी बसून? जी लोक त्या हल्ल्यामध्ये गेली त्यांना आपण रेकी पाठवू शकतो बसल्या ठिकाणावर. त्या लोकांना शक्ती मिळावी. जे आत्मे सोडून गेले त्या हल्ल्यामध्ये, ते आत्मे शूर आहेत. त्यांनी ते आधीच ठरवलं होतं की ह्या वेळी माझ्या वयाच्या अशा हल्ल्यामध्ये मी जाईन हे शरीर सोडून. त्याच्या मागं काय कारण असेल? त्याच्या मागं पण एक कारण आहे की त्यांनी असं का निवडला, असा मृत्यू त्यांनी का निवडला की हल्ल्यात हल्ल्यात मरण येणं. ह्याच्या मागं पण कारण आहे. त्याच्यातून त्यांना काहीतरी संदेश द्यायचा असतो. तर हे सगळं प्लॅनिंग जे आहे हे सगळं ऑलरेडी झालेलं असतं आत्म्याचं, सोल प्लॅन म्हणतात त्याला. आणि मग आपण काय करू शकतो अशा वेळी? त्यावेळी आपण आपली रेकी द्यायची त्या आत्म्यांना, आपले डोळे बंद करायचे, रेकी शक्तीला आवाहन करायचं हातामध्ये. आणि जे आत्मे सोडून गेलेत ते शरीर अशा हल्ल्यामध्ये, किंवा आपले जवान जेव्हा शहीद होतात तेव्हा आपण बसल्या ठिकाणाहून त्यांना आपल्या हातातून रेकी देऊ शकतो. त्यांच्या आत्म्याला जिथं आहे तिथं प्रेम आणि प्रकाश पाठवू शकतो. इतकं आपलं कॉन्ट्रीब्युशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि आपल्याला असं वाटेल हे काय, ह्याच्यानी काय होणार आहे, हे खूप मोठं काम आहे. कारण आपण एनर्जी देतोय, आपली आपली एनर्जी एक्सचेंज होतीये त्या लोकांबरोबर. त्यामुळे हे खूप मोठं काम आहे. जरी आपल्याला त्याचं आत्ता महत्व कळत नसेल, त्याचा इम्पॉर्टन्स कळत नसेल, तरी सुद्धा बसल्या ठिकाणाहून अशा कुठल्याही भागामध्ये जिथं अशा घटना घडत आहेत, आपल्याला काही कळलं की तिथं बसल्या ठिकाणाहून आपण रेकी द्या. कारण आपण जे देतो ते 10 पटीने आपल्याला मिळतं. निस्वार्थीपणे जर आपण अशा ठिकाणच्या लोकांना रेकी किंवा प्रेम प्रकाश पाठवू, तर ते एक एक गोष्ट आपली कर्म म्हणून काउंट होतात. लक्षात ठेवा. म्हणजे डोळे बंद करायचे, अगदी श्वासांवर, हृदयावर लक्ष केंद्रित करायचं. आणि त्या देशाचं जिथं काही प्रॉब्लेम सुरू आहे किंवा त्या लोकांचं जरा चित्र डोळ्यापुढे आणायचं आणि फक्त म्हणायचं, मी त्या सगळ्या लोकांना रेकी पाठवते. रेकी शक्ती तू त्यांना मदत कर आणि प्रेम प्रकाश पाठवते. असं कुठेही होऊ द्या जिथं मास कलेक्टिव्ह अशा घटना घडतात आणि जिथं मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो, शारीरिक लोक सोडून जातात शरीर, त्या ठिकाणी आपण हे सगळं करू शकतो. त्या लोकांना प्रेम आणि प्रकाश पाठवू शकतो आपल्या आत्म्यातून त्यांच्या आत्म्यांना. मग तिथं आपली एनर्जी एक्सचेंज होती आणि हे एक चांगलं कर्म म्हणून आपल्या अकाउंटला जमा होतं. त्यामुळे हे एक कर्म म्हणून चांगलं. आणि हेतू मात्र स्वच्छ ठेवायचा, मला म्हणजे निस्वार्थी ठेवायचं, अनकंडिशनल. आपलं ते एक चांगलं कर्म म्हणून काउंट होतं आपलं ते. तर हे आपण करू शकतो अशा वेळेस सुद्धा. तर मला सांगायचं हेच की इथं असणारी प्रत्येक जण, प्रत्येक आत्मा हा युनिक आहे. त्यांच्या प्रत्येकामध्ये अशा क्वालिटीज आहेत की ज्या दुसऱ्यामध्ये नाहीयेत. कुणामध्ये असूच शकत नाही. ते क्रिएशनच असं आहे, ती निर्मितीच अशी आहे. जसे चेहरे प्रत्येकाचे वेगळे आहेत, प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास, दोन व्यक्ती जरी एकाच मुहूर्तावर जन्मल्या असतील, एकाच वेळेस, तुम्ही त्यांचे काढून बघा, पत्रिका पण म्हणजे एकाच वेळेस जन्मले, पत्रिका सेम आहेत, तरी सुद्धा त्यांचा आयुष्याचा प्रवास वेगळा आहे. अगदी सेम टू सेम आयुष्य असं कधीच नसतं कुणाचं. काहीतरी काहीतरी घटना वेगळ्या असतात. तर हे इतकं डायव्हर्सिफाईड, इतकं वेगळे पण निर्मात्यांनी कसं बनवलं असेल. किती करोडो लोक राहतात, प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा आहे. थोडेफार साम्य कधी कधी कुणामध्ये, पण किती वेगळेपण आहे प्रत्येकामध्ये. आणि तसाच आत्म्याचं पण वेगळेपण आहे. तर खरंच कमाल आहे ना त्याची, क्रिएशनची. म्हणून आपल्याला प्रत्येक जण जो इथं आहे आज, समाजामध्ये त्याला लाख लोक म्हणतील तू काही करू शकला नाही, अपयशी आहेस, तुझं काही नाहीये, तू काय काही म्हणू द्या, पण आपण सगळेजण दिव्य आणि युनिक आत्मे आहोत, हे कधी विसरायचं नाही. कारण तो आत्म्याचा स्तरावर आपण परिपूर्ण आहोत. या जगामध्ये कमी पैसा असेल आपल्याकडं, या जगामध्ये आपण करू शकलो नसू काही गोष्टी, चांगली नोकरी, फार पॅकेज भारीचं, खूप काही गोष्टी अचीव्ह करू शकलो नसू समजा, पण आपण सगळे आत्मा म्हणून परिपूर्ण आहोत. तर हे पहिलं आपण शिकायचंय. आणि ह्यालाच म्हणतात सेल्फ केअर, सेल्फ लव्ह. जर आपण या समाजाच्या चौकटीत स्वतःला बांधायला गेलो तर आपण कधीच सुखी आयुष्य जगू शकणार नाही. कुठेतरी कुठेतरी कमतरता येणारच. पैसाच कमी आहे, नातीच अशी आहे, हेल्थच अशी आहे, तेच आहे, तसंच आहे, चेहराच असा आहे. पण जेव्हा आपण स्वतःला सतत म्हणू मी एक शक्तिशाली आत्मा आहे, मी समृद्ध आत्मा आहे, आणि आपण परिपूर्ण आहोत सगळेजण, त्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू समजतील मी काय बोलतीये ते. जसं जसं आपण पुस्तकं वाचायला लागू, ज्ञान मिळवायला लागू, तेव्हा आपल्याला समजतील मी आता काय बोलतीये ते. पण ह्या गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे जात राहायचं. थँक्यू, सगळ्यांचे आभार व्यक्त करते मी आधी. सुनयना, तुझे पण आभार आहेत, तू प्रश्न विचारते आणि सगळ्यांनी प्रश्न विचारा कधी काही डाऊट आला तर.
या प्रश्नातनच बऱ्याचशा गोष्टी कळतात. पुस्तकं मी 2 दिवसापासून पाठवणार होते, तर एक पुस्तक मी पाठवेन तुम्हाला चांगलं. तर शिवन्या मला अशी करते. तर मी ते पाठवेन. सगळ्याजण पुस्तकं वाचा. लुईस हेच पुस्तक मला पाठवायचं सगळ्यांना. तर ते मी प्रयत्न करते की हिंदीत पाठवेन. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शरीराचा कुठला रोग कुठल्या विचारामुळे होतो आणि तो कसा बरा करायचा. अगदी त्यांनी दाताचं रूट कॅनल जरी आपण केलं तर त्याच्या मागे कुठला विचार आहे, कुठल्या गोष्टीमुळे रूट कॅनल आपल्याला दाताचा त्रास होतो आणि काय बोलायचं, म्हणजे कुठलं अफर्मेशन वापरायचं म्हणजे तो दाताचा त्रास कमी होतो. हे सगळं त्या पुस्तकात क्लिअर इतकं सुंदर दिलेलं आहे आणि ती जगप्रसिद्ध लेखिका आहे. त्यामुळे त्यांचं पुस्तक मला ते मिळवायचं आपल्या ग्रुपवर शेअर करण्यासाठी. तर मी बघते पाठवतील आणि अजून 2-3 पुस्तकं मी पाठवेन. ज्यांना वाचणं शक्य वाचा. तर ह्याच्यातनंच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजत जातात. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. आणि हे सांगायचं माझं राहिलं की मी लवकरच एक मेडिटेशन रेकॉर्ड करते, जे रोज असं तुम्ही रोज ते मेडिटेशन बघून करू शकता. तर मी ते लवकरच झाल्यानंतर युट्यूबवर टाकेन. आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानासाठी तयार होऊ. आता आपण जिथं बसलोय त्या वास्तूचे आधी सगळ्यात जास्त आपण आभार व्यक्त करू. या वास्तूमध्ये आपण शांतपणे बसलोय, त्यामुळं आपण ह्या साधनेला सुरुवात करू शकतोय. हे सगळं ऐकू शकतोय. आपल्या मनामध्ये जे येणारे विचार आहेत, त्याचा परिणाम आपल्या वास्तूवर, आपल्या घरावर सुद्धा होत असतो. त्यामुळं सगळ्यात आधी दिवसभर आपल्या लक्षात आलं नसेल तरी सुद्धा ह्या वास्तूमुळं आपण ह्या कडकत्या मध्ये सुरक्षित आहोत. आभार व्यक्त करू. आपलं घर लहान असेल, मोठं असेल, कसंही असेल, पण ते आपलं घर आहे. जरी आपण तिथं भाड्याने राहत असू, स्वतःचं असेल, तरी सुद्धा त्या घराने आपल्याला निवारा दिलाय. त्यामुळं जरी आपण भाड्याने, रेंटनी आपण त्या घरात राहत असू, तरी सुद्धा त्या घराचे तितकेच आभार व्यक्त करू आणि तितकीच त्याची काळजी घेऊ. प्रत्येक आपल्या घरातल्या भिंतीचे, घरातल्या सगळ्या साधनं जी आपल्या उपयोगाला येतात सकाळी उठल्यापासून आत्ता झोपेपर्यंत, दिवसभर आपण ज्या साधनांचा वापर करतो, त्या सगळ्यांचे आपण आभार व्यक्त करू, धन्यवाद म्हणू. ज्या कुठल्या भाषेमध्ये, भावनेमध्ये आपण स्वतःला व्यक्त करू, आभार मानण्यासाठी ती भाषा, भावना आपण आपल्या घराला देऊ. या कडकत्या उन्हामध्ये आपण पाणी पितोय, पाण्याचा वापर भरपूर करतोय, त्यामुळे आधी पाण्याचे आपण आभार व्यक्त करू. त्या जलतत्वाचे आभार, जे आपली तहान भागवतं. आणि एक प्रार्थना करू, हे परमात्मा, अशा सर्व लोकांना जिथं पाण्याची कमतरता आहे, पाण्याची उणीव आहे, त्या लोकांना पाणी मिळत नाहीये. हे परमात्मा, हे परम चैतन्य, तू त्या सगळ्या लोकांना पाण्याची व्यवस्था नीट करून दे. सगळ्यांपर्यंत पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दे. आम्ही सगळेजण सामूहिकपणे तुझी प्रार्थना करतो. कुठल्याही आत्म्याला, पशु, प्राणी, जीवजंतू, माणसं, झाडी, कुठल्याही चेतनेला या पृथ्वीवरच्या पाण्याची कमतरता भासू नये. भरपूर प्रमाणात त्यांना पाणी मिळू दे. या जलतत्वाची तू सोय त्यांच्यासाठी कर. आभार तुझे मला मिळालेल्या सगळ्या सुखसोयींसाठी. अन्न, वस्त्र आणि निवारा, या पृथ्वी मातेचे मी आभार व्यक्त करते, जी मला योग्य वेळेला सगळं काही मिळवून देते. जेव्हा गरज आहे तेव्हा मला पाणी, हवा, वस्त्र मिळतात, निवारा,
मिळतो. एखाद्या आईप्रमाणे हे धरणी माते तू माझी काळजी घेतेस. मला काय खायला पाहिजे, काय नको, फळं असतील, अन्न असेल, सगळं तू मला मिळवून देतेस. मी तुझे खूप आभार व्यक्त करते. माझ्या आई-वडिलांचे आभार, ज्यांच्यामुळं मी हे जग बघते, सृष्टी बघते. माझ्या या शरीराचे आभार. जे काही माझे कर्म संतुलित करायचे आहेत, त्यासाठी मला हे शरीर मिळालं. माझं शरीर जसं आहे, तसं पूर्णपणे हृदयापासून मी माझ्या शरीराचा स्वीकार करते. मी माझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. मी स्वर्गातलं फूल आहे. मी समृद्ध, शक्तिशाली, सर्वज्ञ आत्मा आहे. मी परिपूर्ण आत्मा आहे. कारण मी त्या दिव्य अशा परम आत्म्याचा अंश आहे. त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. जसे आई वडिलांचे सगळे गुण आपल्या मुलांमध्ये असतात, कारण तो अंश असतो, त्याप्रमाणे मी माझ्या वडिलांचा अंश आहे, त्या परमपिता परमात्म्याचा अंश आहे. त्याची चेतना माझ्या शरीरातून, प्रत्येक पेशीतून वाहतीये. माझ्या शरीरातल्या सगळ्या क्रिया आपोआप पार पडतायत. आभार व्यक्त करते मी माझ्या शरीराचे. माझं शरीर अगदी 100% निरोगी आहे. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या, शरीरातली हाडं, त्वचा, हृदय, लिव्हर, किडनी, मोठी लहान आतडी, प्रजनन संस्था, पंचेंद्रिय, सगळं काही सर्वोत्तम पद्धतीने काम करत आहे. कारण या सगळ्यांमध्ये ब्रह्मांडातली दिव्य शक्ती वाहतीये. कुणालाही सांगायची गरज नाही. तू तुझं हे काम कर. सगळी कामं आपोआप पार पडतायत. श्वास आपोआप आत जातायत, आपोआप बाहेर पडतायत. दिवसभर अजिबात सांगायची गरज नाही. तू श्वास घे आणि श्वास सोड. सगळं अगदी नैसर्गिक, साहजिक, स्वाभाविक. या परम चैतन्याच्या देखरेखीखाली सुरू आहे. हृदयाचे ठोके आपोआप सुरू आहेत. अन्ननलिका, श्वासनलिका आपोआप सगळी कामं करतायत. श्वासांची गती, हालचाल, शरीराच्या भागांवर हालचाल निर्माण करते. जसं की माझ्या छातीवर आत्ता श्वास अनुभव करते आणि श्वासांमुळे छाती पुढे मागे होते.
माझी चेतना, बुद्धी हे सगळे अनुभवभूती. मी आहे या ब्रह्मांडामध्ये, माझं अस्तित्व आहे याची जाणीव मला माझी बुद्धी करून देते. माझं शरीर आहे, शरीराची जाणीव, याचं वजन, वस्तुमान मला कळतंय. माझे सगळे अवयव मला अनुभव करता येत आहेत. माझे हात, माझे पाय, माझी मान, चेहरा. हळूहळू आपलं सगळं लक्ष आपल्या सहस्त्रार चक्रावर, आपल्या टाळू भागावर घेऊन जाऊ. पूर्ण लक्ष केंद्रित करू. आपली दृष्टी हळूहळू वरच्या दिशेने जाईल. आपल्या टाळू भागातून ब्रह्मांडाची दिव्य शक्ती शरीरात प्रवेश करते. पूर्ण लक्ष आपलं केंद्रित. काही क्षण आपण ह्याच अवस्थेत लक्ष श्वासांवर आणि टाळू भागावर. हळूहळू आपलं सगळं लक्ष आपलं श्वासांवर केंद्रित करू. येणारा जाणारा प्रत्येक श्वास शांत आणि स्थिर होऊन अनुभव करू. आपोआपच प्रत्येक श्वास आपल्या शरीराच्या आत प्रवेश करतो आणि पुढच्या क्षणाला बाहेर
ब्रह्मांडात विलीन होतोय. नासिकाद्वारावर श्वासांची ही ये जा अनुभव करता येतीये का? फील करता येतीये का आपल्याला? हा श्वास खाली कुठपर्यंत जातो शरीरात? नीट लक्ष देऊन त्या श्वासांचा पाठलाग करू. विचार आपोआप शांत होत आहे. फक्त आणि फक्त वर्तमानात. शून्य विचार, मन शांत, श्वासांची जाणीव.
शेवटची 2 मिनिटं. आपण सगळेजण आजच्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. अगदी सावकाश आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. ज्यांना अजून थोड्या वेळ ध्यानात बसायची इच्छा आहे ते कंटिन्यू करू शकतात. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे हातांच्या आतमध्ये उघडू. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू. ही जी ऊर्जा आहे ती